इस तन धन की को न बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई। अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया। इस तन धन की को न बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई। हड्डी जले जैसी लकड़ी की मूली, बाल जले जैसी घास की पोली। इस तन धन की को न बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई। म्हणून कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मुए पीछे डूब गई दुनिया। इस तन धन की को न बढ़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई। गेई गेई माझी वाचा, गेई गेई माझी सेवा, गेई गेई माझी सेवा, गेई माझी सेवा, गेई माझी से दिन दुर्बळाचे देवा, दिन दुर्बळाचे दुर्बळाचे देवा, दुर्बळाचे देवा, दुर्बळाचे देवा, गेई गेई माझी सेवा, दुर्बळाचे देवा, दुर्बळाचे देवा, दुर्बळाचे देवा। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संसातिया, दुसरे चरणा संसातिया। त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। पण पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण। तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी तुम्हावर करी, संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा। रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया। चरणासी अर्पितो अजन्म ही काया, जगद्विश्वरासी जोडिली ज्यांची ख्याती। प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल। जयाच्या श्री रंग केशरी शोभे, जयाच्या श्री रंग केशरी शोभे।
दुजा पांढरा पाहता चित्त लोभे, हिरवा तिचा शांती देई मनाला, नमस्कार माझा तिरंगी ध्वजाला. विठ्ठल विठाला 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 विठाला. इस तन धन की कोन बड़ाई, देखत नैनों में मिट्टी मिलाई, अपने खातिर महल बनाया, खुद ही जाकर जंगल सोया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जे खास काशी निवासी म्हणून ओळखले जातात असे असणारे कबीर महाराज, त्या कबीर महाराजांचा देहाविषयी ममत्व बाळगणाऱ्या जीवाला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार, तो म्हणजे असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष दुसरं, हा वर्ष दुसरं बरं का. हा पण ह्याच वर्षात मी तीनदा आलो. हा वर्ष दुसरे पण मोह तिसरे, मी वर्षात तीनदा आलो. हा आणि पहिल्या वर्षी पहिल्या वेळेस आलतो त्यावेळेस अभंग घेतला होता कोणता, बरं आहे ते तुमच्या ध्यानात राहत नाही पण त्याच्यामुळे घ्यावं लागते, कारण की ते सगळं जण कैद करते ते, आहे का नाही. हा तसे आमचे यूट्यूब चॅनलवाले, दादा काय नाव तुमचं, आनंद कीर्तनाचा. खरंच कीर्तनाचा आनंद लोकांपर्यंत देतात ते आनंद कीर्तनाचे चॅनलवाले. हा त्यांच्या चॅनलला लाईक करा, काय म्हणते सबस्क्राईब करा, हा आणि बेल आयकनची घंटी दाबायला टोंकून विसरू नका, आहे का नाही. हा सगळेजण आज कीर्तनाला उपस्थित, खरंच पाहायचं झालं तर याजसाठी केला होता अट्टहास. कशासाठी माणसाचं जीवनाचं सार्थकत्व जर कशामध्ये असतं तर मला वाटतंय जीवनाचं सार्थकत्व जर कशामध्ये असेल माझ्या, तर माझ्या जीवनाचं सार्थकत्व आज झालं माझ्या कीर्तनात नाना पकवाद वाजवायला बसले. कारण की मी उभा राहिलोय आणि मला उभा राहण्याची ताकद ज्यांनी दिली ते नाना आहेत. हा आणि मला ज्यांनी उभं केलं, मला ज्यांनी चालतं केलं, आज तर खरं सांगतो, आज मी उभा राहून कीर्तन करतो, इकडं महाराष्ट्रभर फिरतो, तिकडं सगळीकडे फिरतो, सगळीकडे फिरत असेल तर माझ्या आई वडिलाला आनंद होतच असेल, त्यात काय तीळ मात्र संशय नाही, कारण की त्यांच्या पोटी मी जन्म घेतलाय, त्यांना आनंदच होत असेल यात तीळ मात्र संशय नाही. पण त्यांच्यापेक्षा दुप्पट आनंद जर कोणाला होत असेल तर तो नानाला होत असेल. का? कारण की हे मी घडवलेलं आहे आणि मी घडवलेलं आहे. आणि आज जर महाराष्ट्रावर जर फिरत असेल तर मी माझं नाव मोठं करत नाही, ते नानाचं नाव मोठं होतंय, माझं नाव मोठं होतं. जर आम्हाला विचारलं तर कोणाकडे शिकले, आम्ही सांगतो नानाकडे शिकलो. हा आमचं नाव मोठं होत नाही, नानाचं नाव मोठं होतंय. आणि पांडुरंगा करू प्रथम नमन, तुम्ही चॅनलला, या चॅनलला सुद्धा माझे 2-3 कीर्तन आहेत, किंवा तुम्ही आणि इकडे तिकडे जर ऐकत असाल तर पांडुरंगा करू प्रथम नमन मी जास्त करून येतच नाही, किंवा मी घेतच नाही. काय घेत नाही, कारण की मी त्या पांडुरंगापेक्षा सुद्धा संताला मोठं मानतो, आणि त्या पांडुरंगाला मोठे पण असेल तर संत मुळ आहे, म्हणून संताला नमन करत असतो. पण आज मी पांडुरंगा करू प्रथम नमन म्हटलो तर त्या पांडुरंगाला नाही म्हटलो तर ह्या पांडुरंगाला म्हटलो, ह्या पांडुरंगाला म्हटलोय, कारण की त्या पांडुरंगापेक्षाही मोठा माझा पांडुरंग आहे. कारण की आज सगळं आहे, पण त्या पांडुरंगाविषयी मला जर आनंद, त्या पांडुरंगाविषयी जर मला भक्ती जर वाढत असेल तर त्याचं कारण ना नाही. काय येत होतं मला, काही येत नव्हतं, पण आज उभा केलंय आणि तुम्ही सगळेजण ऐकायला जर माझ्या समोर बसलात, त्याची ताकद फक्त नाना आहेत, त्याची ताकद फक्त नाना आहेत. आणि मी जर देवानं मला कदाचित एखाद्या वेळेस तर देव आपल्याला भेटतच नाही, आहे का नाही. पण जर भेटलाच आणि जर देव म्हटलाच तुला काय व्हायचंय, तर मी म्हणीन मला नानाच्या पायाचे जोडे व्हायचे. तुम्ही म्हणता नानाच्या पायाचे जोडे तुम्हाला का व्हायचे, तर त्याचं कारण आहे, गुरु हा भवसागर तरून जाणारा असतोय, आणि गुरु ज्या वेळेस भवसागर तरून जातो त्यावेळेस त्याच्या पायातले जोडे सुद्धा त्याच्या सोबत तरून जातात. म्हणून गुरु भवसागर तरून जातात, तर मी जर त्याच्या पायातला जोडा झाला तर आपोआप मी सुद्धा तरून जातो, मला दुसरं काही करायची गरजच नाही. म्हणून जर झालं तर नानाच्या पायाचे जोडे होईल. नाना आज मी खरं पाहायचं झालं तर, कारण की असा योग पुन्हा येणार नाही, म्हणून नानापाशी सगळं बोलतोय. नाना आम्ही फिरतोय कारण की तुमचे लेकरं आहेत. आणि आज तुमचे लेकरं असं नाही की खरंच मोठे झालो, इकडे तिकडे फिरतोय, पण तुमच्यापेक्षा मोठे नाहीत. आणि मला देवानं एवढं मोठं कधी करू नये की नानाच्या नजरेत मी मोठं व्हावं, असं कधी एवढं मोठं होऊ नये. का? कारण की आम्हाला नानानंच सांगितलेलं आहे की बघा, छोटा बनकर रहोगे तो हिफाजत में रहोगे, छोटा बनकर रहोगे तो हिफाजत में रहोगे, बड़ा बनने के बाद माँ भी गोद से उतार देती है लाला.
जर तुम्ही लहान बनून राहिलात तर नानाच्या अंग खांद्यावर नानाच्या कड्यावर बसण्याचं भाग्य तुम्हाला भेटेल, आणि जर तुम्ही मोठा झालात तर आईच्या कड्यावर बसण्याचं भाग्य तुमचं निघून जातं गड्या. म्हणून लहान म्हणून राहणार. आणि आज आम्ही जिकडे तिकडे फिरतोय तर नाना फिरत असताना खरं सांगतो असं जगणार की तुम्हाला कधी कोणी नाव ठेवलं नाही पाहिजे असं आम्ही जगणार. का जगणार? त्याचं कारण आहे. असं का जगणार? त्याचं कारण आहे पोरगी जर सासरी नांदायला गेली आणि जर पुरीकून काही चुकलं, पोरगी सासरी नांदायला गेली आणि पुरीचं जर काही चुकलं तर सासू पुरीला नाव ठेवत नाही दादा. सासू पुरीला नाव ठेवत नाही. सासू पुरीला म्हणती तू ह्या बापानं का हे शिकलं का, तू ह्या माईनं का हे शिकलं का. सासू पुरीला नाव ठेवत नाही, तिच्या बापाला तिच्या माईला नाव ठेवती. तसं आम्ही जर चुकलोत यदा कदाचित तर आम्हाला नाव ठेवणार नाहीत, नाव नानाला ठेवलं जाणार. म्हणून आमच्यामुळं नाही तर नानामुळं आम्ही नीट वागण्याचा प्रयत्न नक्की करणार. कारण की आमचं जीवन म्हणजे एखाद्या सवासनी बाईसारखं जीवन आहे आमचं जीवन, सासूरवासनी बाईसारखं जीवन आहे. कारण की आहे हे आमचे कपडे, काळं कपडे जर वंगानात जरी टाकलं तर त्याला कोणी डाग लागत नाही, पण हे ढवळे कपडे याच्यावर तिळा इतका सुद्धा डाग सहन होत नाही. म्हणून आमचं जीवन म्हणजे तारेवरती चालणाऱ्या कसरतीसारखं जीवन आहे. आणि आम्ही म्हणजे सासूरवासनी सारख्या बाई आहेत. आणि म्हणून आम्ही देवाला विनंती करतो, जशी ती पोरगी सासूरवास असतोय तिला पहिला काळ होता 4, 5, 6, 7, 8 वर्षाचं लग्न व्हायचं पोरीचं, तिला काही माहित नसायचं. आणि सासू सकाळी 4 वाजता त्या पोरीला उठायची आणि उठवताना कशी उठवायची का अशी चल उठ असं नव्हती म्हणायची. अरे पायावर पाय द्यायची ना, असं पाय कारा दाबायची, केस धरायची ना उठायची ना उठ. एवढं दळण आहे धाड. तिला असं सगळा सासूरवास होता. त्यावेळेस ती पोरगी म्हणायची देवा ए पांडुरंगा माय बापा माझ्या बापाला सांग आणि माझ्या बापाला म्हण या त्रासातून मला मुक्त कर. तसं आमचा संप्रदाय, आमचे महाराज लोक सुद्धा पांडुरंगाला विनंती करतात आणि आळवतात पांडुरंगा. बोलिया सत्ता स्वाधीनता देना आळवतोय. प्रत्येक वारकरी सकाळी उठून पांडुरंगाला आळवतोय बघा. ए पांडुरंगा का गा सासूरवासी मज केले भगवंता. प्रत्येक जण आळवतोय कारण की हे जीवन म्हणजे सासूरवासनीचं जीवन आहे. आज आम्हाला जर रस्त्यावर खायचं जरी झालं तर खाता येत नाही का, कारण की लोक काय म्हणतील हे शिकलं का तुम्हाला. त्यामुळं आम्हाला जगावं लागतं. जसं त्या बाईला पदर खाली पडू द्यावा लागत नाही तसं आम्हाला जगावं लागतंय. आणि तसंच जगण्याचा नक्की प्रयत्न करील नाना तुमचा हा कृष्णा, नक्की प्रयत्न करील. कारण आणि जर झालीच एखादी वेळेस चूक, लहान संस्थेत होतो त्यावेळेस इकडं तिकडं जर झालीच एखाद्या वेळेस चूक तर मला माहिती आहे किती जरी चुका झाल्या तरी नाना पोटात घेणार का, कारण की प्रत्येक वारकऱ्याला 2 आई असतात. प्रत्येक वारकऱ्याला 2 आई असतात. आणि प्रत्येक पोराला जस वारकरी संप्रदायामध्ये शिकतोय पोरोत हे माझे सगळे गुरुबंधू आहेत. तुम्हाला सांगतो आपल्याला प्रत्येकाला 2 आई असतात. त्या 2 आई अशा असतात, एक जन्म देणारी आई असती, जन्म देणारी आई असती आणि दुसरी गुरु आई असती. पण आमच्या संप्रदायामध्ये जन्म देणाऱ्या आईपेक्षा गुरु आई महत्वाची सांगितली. त्याचं कारण जन्म देणारी आई. रिटर्न सोडून दादा नुसता आवाज दे, रिटर्न सगळं बंद कर. हॅलो रिटर्न यायला बंद, जसं पहिलं होतं तसं कर. हॅलो आज बंदच केलं वाटतं. हॅलो यायला ना आवाज वाटेवरचे. तर प्रत्येक वारकऱ्याला 2 आई असतात, एक जन्म देणारी आई आणि एक गुरु आई. पण वारकरी संप्रदायामध्ये जन्म देणाऱ्या आईपेक्षा गुरु आई महत्वाची सांगितली. त्याचं कारण जन्म देणारी आई आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवते. जन्म देणारी आई आम्हाला 9 महिने 9 दिवस पोटातच ठुती आणि 9 महिने 9 दिवसानंतर पोटाच्या बाहेर काढती. ती जन्म देणारी आई असती.
9 महिने 9 दिवस पोटात ठुती आणि 9 महिने 9 दिवसानंतर पोटाच्या बाहेर काढती. ती जन्म देणारी आई असती. पण वारकरी संप्रदायामध्ये जन्म देणाऱ्या आईपेक्षा गुरु आई महत्वाची सांगितली, श्रेष्ठ सांगितली. त्याचं कारण जन्म देणारी आई आम्हाला 9 महिने 9 दिवसानंतर बाहेर काढती. पण आयुष्यभरात किती जरी चुका केल्या तरी गुरु आई ही पोटातच घेती. म्हणून जन्म देणाऱ्या आईपेक्षा गुरु आई महत्वाची आहे. तसं नानाच्या चरणावर पुन्हा एकदा मस्तक ठेवतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठला खरं पाहायचं झालं तर 9 ते 11 आपलं कीर्तन होतं. मी दामादामानं येऊ लागलो, कारण की आमच्या ड्रायव्हरची तब्येत बरी नव्हती. म्हणून मी दामादामानं येऊ लागलो. दाजी म्हणून लागले या. मी म्हणलं हो येतो. पण जेव्हा नानाचा फोन आला तेव्हा 120च्या स्पीडच्या खाली इथं म्हणलं यायला जात होतो मी खाली. पण आलो कसं तरी लवकर, कारण की हे वातावरण असं आहे. दाजीचा फोन आला. दाजी म्हटले महाराज असं आपला सप्ताह आहे दरवर्षीप्रमाणे, कितवा दिवस घालू? म्हणलं दाजी आताच लग्न झालंय, आता दिवस नका घालू मग इतक्या लवकर. एखादा बघा कोणता. ते म्हणले तरी कोणता घालू? म्हणलं 10वा सोडून कोणता घाला. दाजीनं कितवा घातलाय आजचा? 5वा दिवस घातलाय. 5वा दिवस दाजीनं घातलाय. दाजीच्या शब्दाला मान देऊन आज तुमच्या सगळ्यासमोर उभा राहिलो. सुंदर माय सिस्टीम टक टक करते आहे की नाही. खरं सांगतो इतक्या 5-7 दिवसात रामनवमीच्या ह्या 6-7 दिवसात अशी माईक सिस्टीम पहिली बार भेटली. इतकी सुंदर माईक सिस्टीम बघा, टक वाजत आहे. एवढी सुंदर माईक सिस्टीम. आता मी बिनधास्त आहे, कारण की इतकं वर्णन केल्यावर हो दादा मग आवाज काही बंद करणार नाही. आणि जर कधी मी म्हणलंच वाढेव गिडेव तर फक्त बटनावर हात ठुजाय. आणि काही कळत नाही आम्हाला. तो बटनावर जरी हात ठुला तरी आमचं समाधान होतं. वाढीलं वाटतंय. आम्हाला कळत काहीच नाही, पण वाढील्यासारखं आम्हाला वाटतंय आहे की नाही. सुंदर माईक सिस्टीम. सगळे आमचे प्रभुदेवा, सगळे माझे गुरुबंधू, सगळे गाणारे, सगळे वाजवणारे, सगळ्याच्या चरणावर मस्तक. आणि अभंगाला सुरुवात. विठ्ठला अभंग कबीर महाराजाचा आहे. आणि कबीर महाराजाचा अभंग घेण्याचं कारण आज तर खरं पाहायचं झालं तर मला मी अभंग दुसराच घ्यायचं ठरलं होतं. पण आता नाना समोर म्हणून काहीतरी सांगावं आहे की नाही. काहीतरी सांगायचा प्रयत्न करावा आणि त्यांना काहीतरी वाटावं की चला झालं पोरग कसं तरी करायले, म्हणून काहीतरी नवीन करण्याचा आज प्रयोग केला आणि आज अभंग कबीर महाराजाचा घेतलाय. खरं पाहायचं झालं तर दुसरं वर्ष तुमच्या सत्याचं आहे. पण इथं बरेच जण 60, 65, 70 वर्षाचे लोक आहेत. 60, 65, 70 वर्षाचे लोक आहेत. त्यानं 60, 70 वर्षापासून कीर्तन ऐकत आहात. पण तुमचं अभिमानानं नाही तर तुमचं लेकरू म्हणून म्हणतो. तुमच्या 60, 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये कबीर महाराजाच्या अभंगावरती पहिला बोलणारा महाराज मीच असेल. पहिल्या वेळेस बोलणारा महाराज मीच असेल. अभिमानानं नाही, खरं बोललो. लाईट बी आली. लाईट आली ना? आली होय. आज पहिली बार आहे मी कीर्तनाला उभा राहिलो गेलेली लाईट आली. नाही तर आतापर्यंत कवा बी मी उभा राहणं आणि लईनीनं मचकणं संगत होते. तुम्हाला सांगितलेलं आहे काय नाही. मग पाय गुंटास आहे. उभा राहिलं की लईन जातीस. पण आज पहिली बार आहे लईन आली. आणि ती बी अशी तशी नाही, या इजाच्या वाऱ्याच्या तडकड्यात आली. तसंच चला ऐका. त्या लईनीवाल्याची पुन्हा सुद्धा धन्यवाद, कारण की टायमावर लईन दिल्याबद्दल. असो तर कबीर महाराज ती म्हणली असं लयच वर्णन झालं आता. तर ऐका कबीर महाराजाचा अभंग. तुमचं इथं बसलेल्यापैकी प्रत्येकाचं कबीर महाराजाच्या अभंगावरती पहिल्या वेळेस असेल कीर्तन ऐकण्याचं. आणि मला खेद वाटतो की का कबीर महाराजाचे अभंग आज महाराष्ट्रातले कीर्तनकार घेत नाहीत. मला त्या वहापोहामध्ये पडायचं नाही की आज संत जनाबाईचे, मीराबाईचे, एकनाथ महाराजाचे, नामदेव महाराजाचे, सोपान काकाचे, निवृत्ती दादाचे, मुक्ताबाईचे, या बाकीच्या संतांचे अभंग का घेतले जात नाहीत या वहापोहामध्ये मला पडायचं नाही. पण हे जेवढं तुकोबरायांनी जाणून संसार, जेवढं तुकोबरायांनी त्याग या वारकरी संप्रदायासाठी केलाय, जेवढा त्याग ज्ञानोबरायांनी केलाय, जेवढा त्याग नामदेव महाराजांनी केलाय, तितकाच त्याग या बाकीच्या सुद्धा संत मंडळींनी केलाय. पण त्या संत मंडळीचं जीवन चरित्र का आमच्या समाजामध्ये येत नाहीत ही दुर्दैवाची खंत आहे बघा. खंत वाटते का त्यांचा वहापोह होत नाहीत,
का संत मीराबाईचा जनाबाईचा का आम्हाला चरित्र त्यांचं सांगितलं जात नाही का? त्यांनी सुद्धा त्या समर्पण संप्रदायासाठी केलंय, पण त्यांचा वाहपो का होत नाहीत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून त्यातल्याच एक संत आणि दुर्दैवाची एक गोष्ट आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना संत कळले नाहीत. महाराष्ट्रातल्या लोकांना संत कळालेच नाहीत. का कळले नाही? जर कळाले असते तर बम्माजी बुवानी तुकोबाराच्याला काट्याची काट्याने मारलं नसतं. जर कळाले असते तर ज्ञानोबा रायला माडे भाजण्यासाठी खापर दिलं असतं. पण दुर्दैव आहे आम्हाला संत कळले नाहीत. संत कळले नाहीत. या महाराष्ट्रातलं संतत्व एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे. या 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 संताला, या संताच्या जर तडकाड्यात, या संताच्या संगतीत रेडा आला, रेडा, तर तो रेडा सुद्धा वेद बोलू लागला. पण काही जण म्हटले रेडा वेद बोलतो का? अरे रेडा नावाचा माणूस असल, माणूस. काही तर्कवादी बुद्धिवादी वाद लावू लागले आहे की नाही? बुद्धिवादी असतात काही काही. एक जण तर म्हणला अरे रेड्या आडनावाचा माणूस असेल बुद्धिवादी. मला तर वाटतंय बुद्धिवादी ते ज्याच्या बुद्धीचा खरंच वाद आहे ते बुद्धिवादी. आणि ते असे तर्क लावायला लागले. त्यावेळेस म्हणावं लागलं अरे रेडे नावाचे नाही, रेड्या नावाचा माणूस नाही, रेड्या आडनावाचा माणूस नाही, म्हशीचं पोरगं. शपुत्रा मुखे बोलावले श्रुती, शपुत्रा मुखे बोलावले श्रुती. चालविले भेटते बैसोनिया, चालविले भेटते बैसोनिया. हो, सांगावं लागलं अरे म्हशीचं पोरगं त्यो रेड्या, त्याच्या मुखातून वेद बोलवलेत. अरे आमच्या ज्ञानोबरायाच्या संपर्कामध्ये रेडा आला तर तो वेद बोलायला लागला. त्याच्याही पुढचं जाऊन बोलेल. या महाराष्ट्रामध्ये भीतीसाठी, मंदिरासाठी भीती भरपूर आहेत. या महाराष्ट्रामध्ये मंदिरासाठी भीती भरपूर आहेत आणि कितीतरी पाहायला भेटतील. पण भीतीसाठी मंदिर आळंदीमध्ये पाहायला भेटेल. ती भीत माऊलीच्या सर सानिध्यात आली तर तिचं आज मंदिर झालंय. एवढंच नाही, अरे ज्या खांबाला पाठ लावून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्या खांबाला पाठ लावून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्यावेळेस ज्ञानोबरायचं तोंड कुठं होतं? पुढी होतं. त्या खांबाकडे पाठ होती. ज्या खांबाला ज्ञानोबरायांनी पाठ लावली त्या खांबाचं सुद्धा मंदिर होतंय. जर ज्ञानोबरायाची दृष्टी आमच्यावर पडली तर आमचं काय होईल? काय होईल? पण दुर्दैव आहे आम्हाला संतत्व कळलं नाही. आणि जर कळलं असतं तर बाकीच्या सगळ्या संतांचा वाहपू आम्ही केला असता. पण त्यातल्याच एक संत बाहेर पडले. आणि नव्हे काशी, इथून 1200 किलोमीटर लांब असणारी ती काशी, त्या काशीमध्ये कबीर महाराज राहतात, ज्यांचा अभंग आज सेवेसाठी घेतलाय. आणि ते कबीर महाराज काशीमध्ये राहतात. आणि आता जर तुम्ही काशीमध्ये जर गेलात आणि जर तुमच्या गळ्यामध्ये जर माळ बघितली तर काशीतले लोक तुम्हाला माळ करायला कुत्र्याला भाकर वाढल्यासारखी भाकर वाढतात. का? कारण की तिथं सगळेजण भक्ती करणारे, महादेवाची भक्ती करणारे त्या काशीमध्ये. आणि जर त्या काशीमध्ये वारकरी जर दिसला तर त्याला कुत्र्याला भाकर वाढल्यासारखी भाकर वाढते. इतका तिरस्कार वारकऱ्याचा तिथले काशीतले लोक करतात. मग विचार करा, आता 700-750 वर्षापूर्वी त्या काशीमध्ये कबीर महाराज राहत होते. आणि ते कबीर महाराज मुस्लिम जातीचे होते. आणि ते बी सुद्धा पठाण नाही तर मोमीन जातीचे, सगळ्यात खालची जात. त्या जातीचे कबीर महाराज त्या काळामध्ये राहत होते. आणि त्या काळामध्ये त्या काशीमध्ये महादेवाचे भक्त असणारे त्या काशीमध्ये पांडुरंगाचा भक्त आमचे कबीर महाराज होते. किती त्रास कबीर महाराजाला झाला असेल, किती त्रास त्या समाजातल्या लोकांचा झाला असेल कबीर महाराजाला. इतका सगळा त्रास कबीर महाराजांनी सहन केला. मग एवढा सगळा त्रास कबीर महाराजांनी सहन केला. आणि त्या कबीर महाराजाचा अभंग, त्या कबीर महाराजाचे विचार का महाराष्ट्रामध्ये गायले जात नाही? का महाराष्ट्र माझा मुकार होतो कबीर महाराजाच्या संबंधामध्ये? म्हणून खंत वाटते. आणि म्हणून आज कबीर महाराजाचा अभंग घेतला. तेच कबीर महाराज. अरे त्या कबीर महाराजाचा अधिकार एवढा आहे की पंढरपूरमध्ये, वाळवंटामध्ये नामदेव महाराजांना कीर्तन करावं. त्या पंढरपूरमध्ये, वाळवंटामध्ये नामदेव महाराजांना कीर्तन करावं. नामदेव कीर्तन करी पुढे देवाला ते पांडुरंग नाचता देवा
आमची गाडी जरा लवकरच आहे का नाही की नामदेव महाराज कीर्तन करतात. बरोबर, नामदेव महाराज कीर्तन करतात वाळवंटामध्ये. आणि गोरोबा काकाने आता जसे नाना पखवाद वाजवायलेत तसं गोरोबा काकाने पखवाद वाजवावा कीर्तनामध्ये. गोरोबा काकाने पखवाद वाजवावा, मृदुंग वाजवावा. त्याचं कारण गोरोबा काकाच्या भट्टीमध्ये पखवाद तयार व्हायचा. हा पखवाद गोरोबा काकाने तयार केला त्या मातीचा, म्हणून मृदुंग ज्याचा असतं मृदुंग मातीचा असतो तो मृदुंग. पण त्याच्यात आता वाढ झाली, आता लाकडाचा आला. आता का त्याला लाकडांग म्हणायला पाहिजे का? पण नाही, त्याचं खरं नाव मृदुंग आहे. त्याच्यात आता पखवाद म्हणायला लागले. पखवाद का म्हणायला लागले तर त्याचं कारण आहे. त्याचं कारण आहे पखवाद काय पखवाद म्हणाले त्याचं कारण आहे. पखवाद का म्हणतात? कारण की पक्ष्याच्या पंखाचा आवाज त्याच्यातून येतोय म्हणून पखवाद म्हणतात. धडगत असं ते आवाज येतो ना, म्हणून पखवाद त्याला म्हणायला लागले. पण त्याच्यात आता वाढ व्हायला लागली. आता लाकडाचा आला, त्याच्यात आणखीन स्टीलचा आला. मग त्याला स्टीलांग म्हणावं का? नाही, पण त्याचं पहिलं नाव काय आहे तर मृदुंगच आहे. जसं पहिल्यांदा होता तांब्या, मग त्याच्यात वाढ झाली, मग आला स्टीलचा तांब्या, मग त्याच्यात आणखीन वाढ झाली, मग आला प्लॅस्टिकचा तांब्या. प्लॅस्टिकचा जरी असला तरी लोक त्याला काय म्हणतात? तांब्याच म्हणतात. पण तांब्याचा असतो तो तांब्या. तसा मृदुंग मातीचा पासून तयार झालेला असतो तो मृदुंग. आणि तो मृदुंग आमचे गोरोबा काका वाजवायचे, नामदेव महाराज कीर्तन करायचे. आणि नामदेव महाराज कीर्तन करत असताना पाठीमाग जनाबाई असायची. आणि जनाबाई सांगायची, ज्ञानदेवा बोला तुम्ही अभंग. ज्ञानदेवा अभंग बोला. आणि माऊलीनं अभंग म्हणावा. जने म्हणे नामदेवा बोला अभंग. बस जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग. आणि अभंग जनाबाईनं सांगावा, माऊलीनं आता अभंग म्हणावा, गोरोबा काकानी पखवाद वाजवावा, नामदेव महाराजांना कीर्तन करावं. आता ऐका ज्ञानोबरायची चाल, गोरोबा काकाचा पखवाद आणि नामदेव महाराजाचं कीर्तन. त्याचा नाद एवढा व्हावा की त्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला दम निघू नये. त्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्याला दम निघू नये. आणि त्या विटेवरच्या पांडुरंग परमात्म्यानं विटेवरनं उडी मारावी आणि थया धावत पळत यावं. आणि आता जशी इथं उघडी रिकामी जागा आहे, त्या रिकामी जागेमध्ये पांडुरंगानं नाचावं. एवढं नाचावं की नाचता सगळं देह भान विसरून जावं. एवढं नाचावं की अंगाचा पितांबर गळून जावं. गळ्याला पितांबर नाचता देवाचा गाला पितांबर. नाचता देवाचा देवानाचे भांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे. देवाना नामदेव महाराजांना कीर्तन करावं. आता कीर्तनामध्ये जसा टाळांचा कडकडाट व्हावा. टाळ एक आता जसे टाळ लाईनी म्हणजे टाळ वाजले खळ टाळ
असा टाळाचा कळकळाट आता सगळे लोक देहभान विसरून जावं. मी मी तू तू मी तू पण सगळ्याचं वाया जावं. आणि जसं भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावरती जसा मोरपंख आहे आणि त्या मोरपंखामध्ये जसे 7 रंग आहेत, ते 7 रंग जसे एक व्हावेत तसा एक रंग सगळ्याचा व्हावा. जसा जसा आता वारा आहे, पाऊस आहे आणि या पावसामध्ये आकाशामध्ये जसा इंद्रधनुष्य यावा आणि त्या इंद्रधनुष्याचे जसे 7 रंग एक व्हावे तसा सगळा रंग एक व्हावा आणि अवघा रंग एक झाला आणि रंगी रंगला पांडुरंग. त्या पांडुरंगानं तया तया नाचावं, एवढं नाचावं की नाचता नाचता देवाचा पितांबर गळावा. आणि देवाचा पितांबर गळाल्यावर कबीर महाराजांना म्हणावं, देवा जय हो. हो असाच नाद व्हावा. हा आता मला वाटत होतं नाना नाही तर साक्षात गोरोबा काका पकवाद त्या काळात कसा पकवाद वाजत असेल तर असाच वाजत असेल बघा, असाच वाजत असेल. आणि आता जसा नाद झाला तो नाद इतका थया थया मला तर वाटतं प्रत्येक जणाला वाटत असेल उठून नाचावं. तसं पांडुरंगाला नाचता नाचता देहभान विसरला, पितांबर गळाला आणि पितांबर गळाल्यावर कबीर महाराजानं देवाचं मनगट धरलं आणि सांगितलं, देवा सावध व्हा, ऐसे बोले कबीर, सावध व्हा, पितांबर गळालाय. मला सांगायचं एवढं की कोणी कोणाचं मनगट धरीत नसतं दादा, कोणी कोणाचं मनगट धरीत नसतं. मनगट धरण्यासाठी सुद्धा अधिकार लागतोय. हा अधिकार असेल तरच कोणी कोणाचं मनगट धरू शकतं. तसं देवाचं मनगट धरण्याचं, देवाचं मनगट धरण्याची ज्याची ताकद होती ते कबीर महाराज होते. आणि त्या कबीर महाराजावरची का मुक्का महाराष्ट्र राहतोय ही खंत आहे दादा. हा एवढं समर्पण, एवढं त्याग कबीर महाराजांच्या संप्रदायासाठी आहे, एवढं सगळं समर्पण कबीर महाराजांच्या संप्रदायासाठी आहे. आणि त्या कबीर महाराजांसाठी इथून 1000-1200 किलोमीटर असणारी ती काशी, त्या काशीमध्ये सगळ्या समाजाच्या त्या याच्या त्रासामध्ये कबीर महाराज राहत होते. आणि त्या त्रासामध्ये राहत असताना तळमळ वाटायची माझ्या पांडुरंगाला. काय काय किती लांब ती काशी, त्या काशीमध्ये कबीर माझा भक्त आहे आणि सगळे महादेवाचे भक्त राहतात. काय काय लोक मारित असतील माझ्या कबीराला, बोलत असतील. सारखं तळमळ वाटायची पांडुरंग परमात्माला. राहायचा पंढरपुरात पण मन सगळं काशीमध्ये पांडुरंगाचं. तळमळ व्हायची, तळमळ. कसा असेल माझा कबीर, कोण कोण मारित असेल का, कोणी बोलत असेल का. सारखा पांडुरंग परमात्मा राहायचा पंढरपुरात पण कबीर कबीर करायचा. हा कसा असेल माझा कबीर, कबीरानं आता खाल्लं असेल का, कोणी त्याला बोललं असेल का, सारखा कबीर कबीर, सारखं कबीर कबीर. कसं कबीर कबीर करायचा सांगतो ऐका. अरे जर एखादं लांब आमच्या मंठ्याकडचं पोरग समजा मीच जर पांडुरंग नानाकडे आमच्या संस्थेमध्ये जर टाकलं, नानाकडे जर पोरग टाकलं, लांब आता माजलगावचे पण पोरं आहेत, जर माजलगावचं जर पोरग संस्थेमध्ये टाकलं तर संस्थेमध्ये टाकल्यावर त्या पोराची आईची तळमळ बघायची, त्या पोराची आईची तळमळ बघायची. त्या पोराची आई सारखं म्हणत असती, आता माझा पप्पू 5ला 4लाच उठतीत बघा नाना, आता माझा पप्पू उठला असन 4 वाजता. आता त्या असं गारव आहे, असं पाऊस पडायलाय, या पावसामध्ये कसं गारवं पडलेलं आहे आणि एवढ्या गारव्यामध्ये त्या गार पाण्यानं माझा पप्पू आंघोळ करीत असेल. 4-5 वाजता माझ्या पप्प्यानं आंघोळ केली असेल आणि आता आंघोळ केल्यावर आता मारुती रायची पूजा केली असेल, आता विष्णू सहस्त्रनामाचा पाठ झाला असेल, आता नाश्ता माझ्या पप्पूनं केला असेल, आता पकवादाचा क्लास झाला असेल, आता 12 वाजलेत, आता पप्पू शाळेमध्ये गेला असेल, आता 5 वाजलेत, आता पप्पू वापस आला असेल, हात पाय धुतले असतील, सकाळी गार पाण्यानं आंघोळ केलेली आहे, हरिपाठाला तया नाचला असेल आणि ते सगळं तया नाचणं, ते सगळं करता सकाळी आंघोळ केलेली आहे. आणि म्हणून सणसणीत अंगामध्ये माझ्या पप्पूची आली नसेल आणि जर आली असेल तर महा पप्पू हरिपाठ झाल्यानंतर तसाच गोदड्यामध्ये जाऊन पडला असेल. नानाकडे 100 पोरं आहेत, कोणाकडे नाना लक्ष देतील. आणि जर माझा पप्पू असाच जर एखाद्या कोपऱ्यामध्ये जर पडला तर कोण माझ्या पप्पूकडे लक्ष देईल,
फन 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 तापीनं जर फनफनला असेल माझं लेकरू तर कोण त्याला उठीन, कोण त्याला बोलील? मधुकरी आली असेल तर कोण त्याला जाईन, पप्पू उठ मधुकरी काय गोळ्या घे, कोण त्याला म्हणीन? आणि तसंच जर मोह पोरग झोपलं, पोराने मधुकरी खाल्ली, जेवण केलं, अभ्यास केला, 11ला पोरं झोपले आणि 12 वाजता जर माझ्या पप्प्याला जाग आली आणि जर त्याला भूक लागली तर कोण माझ्या पप्प्याला खाऊ घालीन रे? कोण माझ्या पप्प्याला खाऊ घालीन? कोण त्याला खायला देईन? तसंच माझं लेकरू उपाशी पोटी फन 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 करीत तसंच पडन, सकाळची वाट बघन, पण कोण त्याला खाऊ घालीन? सारखी आईची तळमळ वाटायची माझ्या पप्प्यासाठी. शेजारचं त्याचा त्या पप्प्याचा भाऊ म्हणला, आई अरे तू सारखं सारखं पप्प्या जेवला असन का, पप्प्या आता शाळेत गेला असन का, पप्प्या उठला असन का, सारखं पप्पू 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 करते. अरे मी बी तुझंच लेकरू आहे ना, मी तुझंच लेकरू आहे ना. अरे कधी म्हणली तो जेवण केलं का, बाळू तो खाल्लं का? कधी म्हणली? त्या पप्पूपेक्षा तर सगळं काम मी करतो. कधी म्हणली तो बाळू जेवला का, बाळू खाल्लं का म्हणली? त्यावेळेस साईनं सांगितलं, बाळू तू पण मोहच लेकरू आहे आणि पप्पू सुद्धा मोहच लेकरू आहे, पण तू माझ्या डोळ्यात देखते आणि पप्पू माझा 300-200 किलोमीटर लांब त्या संस्थेमध्ये, त्याला जर जड भारी झालं तर कोण बघणार आहे? तुला बघण्यासाठी मी आहे, पण माझ्या पप्पूला जड भारी झालं तर कोण बघणार आहे? म्हणून माझा जीव सारखा तळमळतोय पप्पूसाठी. तसं तसं पंढरपुरामध्ये उभा राहणारा तो पांडुरंग परमात्मा विठू माझा लेकरूवाळा आहे आणि त्याचे सगळे लेकर आहेत, सगळे लेकर डोळ्यासमोर आहेत. आणि पण एकच लेकरू 1000-1200 लांब किलोमीटर असणाऱ्या त्या काशीमध्ये, आणि सारखं देव म्हणायचे कबीर 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 कबीर. त्यावेळेस विचारलं नामदेव महाराजांनी, अरे देवा तू सारखं कबीर 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 करतोय, आम्ही तू हेच लेकर आहेत ना. त्यावेळेस देवानं सांगितलं तुम्ही महेच लेकर आहेत, पण तुम्ही माझ्या डोळ्यात देखत येत, पण कबीर माझा लांब आहे, कोण त्याला बघन, कोण त्याला विचारीन? त्यावेळेस पांडुरंगानं हात जोडले आणि सांगितलं, नामदेवा माऊली माझी एक विनंती करता का, ऐकता का? माझ्या लेकराला जाऊन एकदा भेटता का माझ्या लेकराला जाऊन, आणि लेकराला जाऊन भेटता का? असं म्हटल्यावर या महाराष्ट्रातून ऐका या महाराष्ट्रातून 2 संत निघालेत 1000-1200 किलोमीटर लांब असणाऱ्या काशीमध्ये. त्या संताचं नाव आहे, एकाचं नाव आहे नामदेव महाराज आणि दुसऱ्याचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज. ते दोन्ही संत काशीला आता भेटण्यासाठी कबीर महाराजाला निघालेत. कबीर महाराजाची खुशाली ऐकण्यासाठी, कसा आहेत कबीर महाराज बघण्यासाठी देवानं पाठवलंय. आणि नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आता आमच्या काशीमध्ये यायलेत. ही बातमी ज्यावेळेस कबीराला कळाली त्यावेळेस कबीर महाराज 10 किलोमीटर लोटांगण घालत आता नामदेव महाराजाला ज्ञानेश्वर महाराजासाठी भेटण्यासाठी गेले. आणि आता भेटले, दंडवत घातलं, ज्ञानेश्वर महाराजाला नामदेव महाराजाला घरी आणलं. आणि घरी आणल्यावर सकाळच्या 8 वाजल्यापासून तर रात्रीच्या 8 वाजेपर्यंत चर्चा चालू होत्या. त्याच्या चर्चा का काय आपल्यासारख्या होत्या का? आता आमचे महाराज लोक जर एकत्र आले तर आमचे महाराज लोक कीर्तनाविषयी बोलत नाहीत. कोणत्याही अभंगाचं चिंतन असं कसं करायचं, हा अभंग कसा सोडवायचा, अशी आमची चर्चा होत नाही. आमच्या चर्चा होत्यात शर्ट भारी दिसते, कुठं शिवलं, काय मीटर घेतलंय, तुमची गाडी काय ॲव्हरेज देते, ही गाडी कोणती आहे, हिच्यात कोणतं कसं कसं राहील, आमच्या चर्चा अशा. पण ते संत होते, ते कबीर महाराज होते, त्याच्या चर्चा कोणत्या होत्या? त्याच्या चर्चा फक्त एवढ्याच होत्या की काय मी उद्धार काय मी उद्धार पावेना, मी उद्धार पावेना, काय कृपा करिना नारायण, असे तू ऐसे तुम्ही सांगा संत जना.
चर्चा चालू झाल्या कोणत्या? काय मी उद्धार पावेल, काही कृपा करील नारायण, आयुष्य तुम्ही सांगा संत जन, सांगा. अशा चर्चा चालू झाल्या. आणि चर्चा चालू झाल्यावर सकाळचे 8 वाजल्यापासून रात्रीच्या 8 वाजेपर्यंत चर्चा चालू होत्या. पण जरी झाला संन्यासी तरी मध्यानाशी तोंडवासी. जर भूक तर प्रत्येकाला लागती ना, पोटासाठी तर प्रत्येकाला धावा पळावं लागतंय ना. मग आता भूक लागली आणि कबीर महाराजांना सांगितलं, ऐक, आपल्या इथं संत जेवायला आलेत, जेव घाल बघ. जेव घाल. ऐका काय तिथं, ऐका इकडे लक्ष द्या. विठ्ठला 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 विठ्ठला. ओके ऐका इकडे लक्ष द्या बाबा. आणि त्याच्या चर्चा संपल्या आणि कबीर महाराज आता आतमधल्या घरामध्ये गेलेत आणि बायकोला सांगितलं, अरे आपल्या महाराष्ट्रातून संत आलेत, आपल्या घरी जेवायला कर म्हटल्यावर आता कबीर महाराजांच्या बायकोनं खाली पाहिलं आणि सांगितलं, स्वामी तुम्हाला माहिती आहे स्वामी, 3 दिवस झालेत पोटामध्ये अन्नाचा कण नाही, पाणी पिऊन जगतोय स्वामी, आणि आता या संतांना कोण जेव घालेल? कोणाचं तरी माग, कोणाकोण तरी आण, उष्ण. त्यावेळेस कबीर महाराजाच्या बायकोनं सांगितलं, मालक लोकायचं आणलेलंच दिलं नाही तर आणखीन कसं उष्ण मागावं? उष्ण फेडच नाही पहिलं तर आणखीन कोणत्या तोंडाने उष्ण मागायला जाऊ? कबीर महाराज म्हणतात, मला सांगू नको, ते संसार चालवायचं काम तुझं आहे. काय कसं करायचं, कुठून आणायचं ते तू आण, पण साधू संतांना जेवू घाल. काय करावं सुचत नव्हतं. आणि आता कबीर महाराज पुन्हा आता जाऊन बसलेत. पुन्हा त्याच्या चर्चा चालू झाल्या आणि त्याच्या चर्चा झाल्यावर आता 8-8:30 वाजता कोणाकडे जावं सुचत नव्हतं कबीर महाराजाच्या बायकोला. आणि आता कबीर महाराजाच्या बायकोनं मन आता घट्ट केलं. आणि आता जसा काळकुट्टा अंधार पडलाय आणि आता जशा इजा चमकायल्यात आणि असा रिमझिम 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 पाऊस चालू झाला होता. आणि त्या पावसाच्या वेगात आता त्या काळकुट्टा अंधारात 8:30 वाजता कबीर महाराजाच्या बायकोनं घर सोडलंय बघा. कबीर महाराजाच्या बायकोनं घर सोडलंय. आणि त्या काळातले लोक लवकर झोपायची, लाईट नव्हती. 8:30 वाजता कोणाकडे मागावं सुचत नव्हतं म्हणून रस्त्यानं फिरत एका तेलाचं दुकान होतं. त्या तेलाच्या दुकानापाशी आता जाऊन उभा राहिली आणि कसं मागावं सुचत नव्हतं. काय, कारण की पैसा नाही, कसं मागावं कळत नव्हतं, देईन का नाही हे माहीत नव्हतं. आता दार ठोकू का नको ठोकू हेही कळत नव्हतं. पण काय करावं म्हणून आता त्या तेलाच्या दुकानापाशी एका आडोशाला कबीर महाराजाची बायको उभा राहिली. 8:30-9 वाजता त्याला लघुशंका आली आणि लघुशंकेसाठी तो बाहेर आला. आणि बाहेर आल्यावर त्यांनी लघुशंका केली आणि वापस फिरणार तेवढ्यात वीज चमकली. आणि वीज चमकल्याबरोबर सुंदर बघावं आणि ते बघतच राहावं एवढी तेजस्वी आणि ओजस्वी कबीर महाराजाची बायको त्याला दिसली. आणि जशी वीज चमकली तसा अंतःकरणातला काम जागा झाला. आणि काम जागा झाल्यावर आता विचारलं कोण? त्यावेळेस त्यानं सांगितलं, मी कबीराची बायको. काम सांगितलं, हो महाराष्ट्रातून संत आले तो जेवायला, पण आमच्या घरी काही धान्य नाही, मला थोडंसं धान्य द्याल का? हसला आणि त्याला कळालं बाई आडलेली आहे. आणि सांगितलं, काय धान्य पाहिजे? हो धान्य पाहिजे. बरं माझ्याकडे काम आहे. हो तुमच्याकडेच काम आहे. त्यावेळेस तो हसला आणि सांगितलं, तुमचं काम माझ्याकडे, मी तुमचं काम करतो, पण माझं काम तुम्हाला करावं लागेल. तळपायाची खालची जमीन सरकली. काय 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 मला समजलं नाही. काय माझं काम तुम्ही करायचं, तुमचं काम मी, मला समजलं नाही, मला कळलं नाही. त्यावेळेस त्यानं सांगितलं, अरे एवढं वय झालंय ना, माहित नाही का माझं काम तुम्ही करावं, मी तुमचं काम करावं, कळत नाही. त्यावेळेस सांगितलं, मला तुला मी धान्य देतो, पण मला 1 रात्रीसाठी तू पाहिजे. तर पायाखालची जमीन सरकली आणि विचार केला, अरे पाप पुण्य मोजण्याचं तराजू माझ्या हातात आहे आणि धान्य मोजण्याचं तराजू याच्या हातात आहे. जर आता मी जर याला शब्द दिला नाही, जर 1 रात्रीसाठी जर मी याच्याकडे गेली नाही तर हा धान्य देणार नाही आणि महाराष्ट्रातून आलेले संत उपाशी राहणार. एक वेळेस देहा विकलेलं पाप कमी आहे, पण जर संत जर घरात उपाशी राहिले तर ते पाप त्याच्यापेक्षा जास्त आहे. विचार न करता डोळे झाकले आणि त्याला सांगितलं, मोज धान्य, तुला जे पाहिजे ते भेटून जाईल, मोज. त्याने धान्य मोजलं आणि धान्य मोजल्यावर सांगितलं, पण माझी एक आट आहे.
मी अपवित्र शरीराने स्वयंपाक करणार नाही, साधू संत जेव घालणार, ते पवित्र शरीराने जेव घालणार. मत घेतली होती की हा देह तुमचा आहे आणि तुमच्याच ताब्यात राहणार. पण मालक मला माफ करा, मी तुम्हाला न विचारता हा देह मी एका रात्रीसाठी एका केलेला देऊन आले. जर नसता दिला तर साधू संत जेवले नसते. साधू संत जेवण्यासाठी मी हा देह देऊन आले. तुमची परवानगी द्या मला, आणि मला त्याच्याकडे जाऊ द्या. त्यावेळेस तळपायाखालची हृदयाचा बाण फुटला, हृदयाचा बाण फुटला कबीर महाराजाचा. आणि कबीर महाराज म्हणतात तुला जायचं बसायचं बस मग. कबीर महाराजाचा बाण फुटला, डोळ्यातून पाणी आलं आणि कबीर महाराज म्हणतात मला तुझ्या पाया पडू दे. म्हणून कबीर महाराज खाली वाकले. तर आता 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 कबीर महाराजांना आता कबीर महाराजाच्या बायकोनं खांद्याला धरलं आणि उठवलं आणि सांगितलं आता असं काय करतात, माझ्या कशाला पाया पडतात, हा देह तुमच्या पायाची सेवा करण्यासाठी, ह्या पायावर तुम्ही नाही पडायचं. त्यावेळेस कबीर महाराज सांगतात अरे 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 तू जर माझ्या घरात माझी आई म्हणून आली असती तर मला पाया तरी तुझ्या पडता आलं असतं. तू माझी बायको म्हणून आली, किती 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 पापी आहे मी, मला तुझ्या पाया सुद्धा पडता येत नाही. अरे माझा संसार चालवण्यासाठी स्वतःचा देह विकल्याला सुद्धा मागं पुढं पाहिलं नाहीस तू. पुण्यवाहिनी मी तुझ्यासारखी बायको मला भेटली. पण आता 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 मी त्याच्याकडे घेऊन जाणार तुला. बाहेर पाऊस पडायला ना म्हणून आता आता घुमत केलं आणि कबीर महाराजांना स्वतःच्या बायकोच्या खांद्यावरती टाकलं. सांगितलं बाहेर चिखल झाला असेल, पाय भरतील तुझे, म्हणून खांद्यावरती उचललंय आणि खांद्यावरती बसवलंय. जसं जसं माझ्या हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राला उचललं होतं, खांद्यावरती बसवलं होतं, तसं कबीर महाराजांनी आपल्या बायकोला खांद्यावरती बसवलंय. आणि कबीर महाराज निघालेत आता ते तेलाच्या दुकानाकडे. त्या तेलाच्या दुकानापाशी गेलेत, तिथं ठेवलंय आता कबीर महाराजांनी बायकोला. आणि त्या आडोशाला आता कबीर महाराज उभा राहिलेत. ती बायको आल्याचं त्याला कळालं आणि त्याला वाटलं आता पावसात आली म्हणल्यावर अंग भिजलं असेल, म्हणून त्यांनी टावेल आणला. पाहिलं तर अंग कोरडं होतं. वाटलं पाय भरले असतील म्हणून मग्या आणला पाय भरायला. पाहिलं तर पाय बी भरलेले नाहीत. वाटलं चप्पल घालून आलो असेल म्हणून बाहेर बघायला गेले. आणि बाहेर बघायला गेल्याबरोबर कबीर महाराजांची दृष्टी त्याच्यावर पडली. आणि कबीर महाराजांची दृष्टी त्याच्यावर पडली आणि आकाशात वीज चमकली. वीज चमकल्याबरोबर कामाच्या वेगानं धावणारी ती वेग आता आता कबीर महाराजांची दृष्टी पडल्याबरोबर वैराग्याच्या दृष्टीनं आता वाहायला लागली. आणि त्याला कळालं हे 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 कोण आहे. त्यावेळेस तिनं सांगितलं या देहाचे मालक कबीर महाराज आहेत. या देहाचे मालक मला ज्यांनी आणलंय ते माझे या देहाचे मालक कबीर महाराज आहेत. त्यावेळेस त्याला कळलं ही कुठली तरी मोठी पतिव्रता आहे आणि माझ्याकडून पाप होऊ लागलं. म्हणून हात जोडले, पाया पडलं आणि सांगितलं आई लेकरू जर लेकरानं जर मांडीवर विष्ठा केली तर आई मांडी कापीत नसती. तसं मी लेकरू आहे, मला पटरात घ्या आणि मला माफ करा. एवढ्या मोठ्या पापातून मी खूप मोठं पाप करू लागलो. पण आता 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 मला पदरात घ्या आणि मला आता या पापातून मुक्त करा. मला सांगायचं एवढं, कबीर महाराजांची दृष्टी त्याच्यावर पडल्यावर त्याच्यातला काम नाहीसा झाला. आणि कबीर महाराजानंतर दुसरा वारकरी तो झाला, दुसरा वारकरी तो झाला. आणि मला आता सांगायचं एवढं होतं, ज्या कबीर महाराजच्या बायकोनं, ज्या कबीर महाराजच्या घरानं महाराष्ट्रातले संत, वारकरी संप्रदायातले संत जेव घालण्यासाठी स्वतःच्या देहाचा विक्रायचा विचार सुद्धा केला नाही, त्या कबीर महाराजाचे अभंग आज महाराष्ट्रामध्ये का गायले जात नाहीत, त्या कबीर महाराजाचे विचार आज का कीर्तनकार घेत नाहीत, हा पडलेला एक प्रश्न आहे. आज ज्या कबीर महाराजानं संपूर्ण आयुष्य संप्रदायासाठी त्यागलंय, इतकं सगळा भोगलंय, मग त्या कबीर महाराजाचे अभंग का गायले जात नाहीत. म्हणून आज कबीर महाराज काय आहेत माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळावं, म्हणून कबीर महाराजाचा अभंग गाण्यासाठी मी आज सेवेसाठी घेतलाय. आणि कबीर महाराज कोण आहेत, कबीर महाराजांची पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला कळावं, याच्यासाठी मला सगळं कबीर महाराजाचं चरित्र तुमच्या समोर मांडावं लागलं. आणि ज्या वेळेस मी सगळं कबीर महाराजाचा इतिहास तुमच्या समोर मांडन, त्याच वेळेस कबीर महाराजाचा अधिकार तुम्हाला कळन. आणि कबीर महाराजाचा अधिकार कळण्यासाठी मला कबीर महाराजाचं चरित्र सांगावं लागलं. तुमचा टाइम घेतल्याबद्दल क्षमस्व. आणि आता कबीर महाराजाचे विचार तुम्हाला मांडण्यासाठी तयार होतो. विठ्ठला विठाला 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 विठाला. हो,
एवढं सगळं समर्पण कबीर महाराजाचं आहे. आणि ते कबीर महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतात, ईस तनकी ईस धनकी. दोन शब्द आहेत बघा, ईस तनकी आणि ईस धनकी. कोण बडाई देखत नैनो में मिट्टी मिलाई. काय बरं पण वाटतंय तुम्हाला या शरीरामध्ये. हा, अरे लय जण आहेत की या शरीरावर घमंड करतात. हा, हे मुसमुसीत राहतात. हा, काय बरं पण वाटलं तुला एवढे मुसमुसीत राहतोस, एवढ्या याच्या युगोमध्ये जगतोयस. काय बरं पण वाटलं तुला या शरीराचं, जाणार आहे बघ, जाणार आहे. आणि काय बरं पण वाटलं तुला या धनामध्ये, ज्या पैशाचा गर्व तू करतोस, ज्या पैशाच्या मुसमुसीत तू लोक मानायला तयार नाही. वजनात जगायलाच काय त्या पैशाचं घेऊन बसलास. अरे तुझ्याकडे 4, 5, 10, 15, 20, 7, 8 लाख रुपये असतील, पण ऐक, त्या पैशाचा गर्व करून घेऊन बसतोयस ना. अरे रावणाकडे एवढा पैसा होता, तुझ्याकडे एखादं बिस्किट असन, पण त्या रावणाकड एवढा पैसा होता, एवढा पैसा होता की त्या रावणाकड सोन्याचं बिस्किट नव्हतं, तर सोन्याचे घर होते, घर. आणि घर होते, आणि असे तसे नव्हते तर कसे होते. शुद्ध कांचनाची 7 कोटी घरं त्याच्याकडे होती. हा, एवढा मोठा रावण पैशावाला, आणि एवढी ताकद एवढी होती. आम्ही सगळेजण गणपती बाप्पाचं नमन केल्याशिवाय चांगलं काम करायचं असेल तर आम्हाला गणपती बाप्पा लागते. हा, लग्न जर करायचं असेल तर आधी गणपती बाप्पाला विनंती करावं लागती, गणपती बाप्पा चांगलं काम व्हायले या, गणपती बाप्पाला विनंती करावं लागती. हा, इतके सगळे आम्ही सगळेजण नमन करतो गणपती बाप्पाला, आहे का नाही. हा, सगळेजण नमन करतो गणपती बाप्पाला. का तर आमचं चांगलं काम व्हावात. पण त्यो गणपती रावणाच्या इथं गाढवं सांभाळायला होता. गाढवं विघ्न राहू न शके जाया पुढे, तो गणेश होऊनी बापुडे गाढवाचे कळी पराखे. हा, गाढव सांभाळायला होता. आणि ते शनी एकदा शनी माग लागल्यावर माणसाला कळतच नाही. सगळं चांगलं झालेलं शनी एकदा माग लागला की त्याचं कवा सापडा होतोय काही कळत नाही. त्यो शनी, आम्ही शनी मागचा जावा याच्यासाठी यज्ञ करतो, शनी मागचा जावा याच्यासाठी तप करतो. पण तिथं शनी तप करायचा, शनी यज्ञ करायचा. कशासाठी करायचा तर ह्यो रावण नावाचा लागलेला शनी मागचा, शनीच्या मागचा शनी जावा म्हणून शनी तप करायचा. एवढा रावण, त्यो शनी, ते सगळे चंद्रबारी इंद्र छत्रधरी, छत्र धरण्यासाठी इंद्र चंद्र सगळे झाडून काढण्यासाठी तिथं होते. आणि जे ग्रह आहेत 9 ग्रह, त्या 9 ग्रहाची पायरी होती. आणि काळ सगळ्याला आपल्याला मारण्यासाठी घडी पाय आपल्याला सगळ्याला नेतोय ना, तो काळाच्या छातीवर पाय देऊन रावण बसायचा. असा रावण. पण त्यो रावण सुद्धा गेला. मग काय तुम्ही त्या धनाचं घेऊन बसलात, आणि काय तुम्ही शरीराचं घेऊन बसलात. ईस तनकी ईस धनकी कोण बडाई देखत नैनो में मिट्टी मिलाई. अरे काय बरं पण वाटलं आज कीर्तन. मला माहिती आहे सगळ्याला थोडं तुम्हाला, कारण की बोरच होत असेल, आहे की नाही. कारण की तुम्हाला कीर्तन म्हणजे हा हू ऐकायची हे, आहे की नाही. पण आज नाना कीर्तनाला आहेत म्हणून मला हा हू नाही सांगायचं. मला जे कीर्तन आहे ते कीर्तन सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि कीर्तन असंच असावं, ज्या कीर्तनामध्ये कीर्तन सांग होय अंग हरी, असं कीर्तन असावं. आणि मी तर तसं एवढं
सांगू शकेल का नाही हे मला माहीत नाही, पण नक्की सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा. की महाराज म्हणतात इसधनकी प्रत्येकाला शरीराविषयी अभिमान आहे कोणाचा कोणाचा. अरे कीर्तनाला जर बसले काही जण कीर्तनाला बसले तरी म्हणते हे बघ तो हात काळा आहे मग गोरा आहे, तो हात काळा आहे मग हात गोरा आहे. अरे काळा गोरा सगळे आपल्या शरीराविषयी नटतेत. ती फॅरोन लावली ते मेकअप ते लग्नात बाबा ते त्या नवरदेवाच्या मागच्या त्या करोल्या ते मेकअप आणि ते त्याच्या त्यो परत तो रस्ता झाडायचा ड्रेस त्यो काय म्हणते त्याला काय हे म्हणले बाबा घागरा की नाही ते नाही. आता मला जास्त हसवता मला जमणार नाही आता हसवायचं, पण ऐकू मला तिकडे न्यायचं बी नाही. पण ऐका की सगळेजण शरीराविषयी ममत्व हे बघा मी गोरा मी काळा सगळेजण म्हणतात काळा गोळा याचं. गोऱ्याला लय गर्व आहे गोऱ्या माणसाला की मी गोरा आहे तू काळा आहे. पण काळे बी लाकडावरच महिने जातात, काळे बी लाकडावरच मरतात आणि गोरे बी लाकडावरच मरतात. काळे बी मसन वाटेतच मरतात आणि गोरे बी मसन वाटेतच फुकावं लागतात. आणि काळ्या गोळ्याचा काय तुम्ही अभिमान करून बसलात या जगामध्ये. तुम्ही ऐका या जगात सगळ्यात सुंदर तेजस्वी ओजस्वी इतका सुंदर सहदेव होता, इतका सुंदर होता की भगवान श्रीकृष्णापेक्षा 1000 पट सुंदर होता. की त्याचं वर्णन आलेलं आहे अतिशोक्तीमध्ये की सहदेवानं जर जमिनीवर उभा राहिला तर पायातले खालचे खड त्याच्या पायातून दिसायचे. त्यानं जर तुळशीचं पान खाल्लं तर पान गळ्यातून दिसायचं. इतका सुंदर होता तो, इतका सुंदर होता सहदेव. पण ज्या वेळेस स्वर्गारोहण चालू झालं आणि स्वर्गारोहण चालूत असताना आता निघालेत बघा सगळे 5 पांडव निघालेत आणि आता जात असताना जर सगळ्यात अगोदर जर पडला असेल कोण तर तो सहदेव पडलाय. सहदेव पडल्यावर विचारलं धर्मराजाला भीमानं दादा आपला भाऊ सहदेव पडलाय, दादा सहदेव पडलाय वाचव. त्यावेळेस धर्मराजानं सांगितलं ए भीमा हे बघ भाऊ सगळीकडे वाटेकरी असतोय बघ, सगळ्या सुखात दुखात सगळीकडे भाऊ वाटेकरी असतोय, पण मरणाचा कोणी वाटेकरी नसते बघा. मरणाच्या टायमाला कोणी कोणाचं नसतंय, नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी. आणशील जाशील एकाला प्राण माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाची कोण कुणाची सखे सोयी रे. मेल्या मागे सर्व रडतील तुटील धागे धोरे. कोणी मरणाचं नसते गड्या. मरणाच्या टायमाला कोणी येत नसतं, ज्याची त्यालाच जावं लागतंय. आता आपण त्याला वाचू शकत नाहीत. पडला सहदेव. पण विचारलं दादा सहदेव का पडला. त्यावेळेस धर्मराजानं सांगितलं सहदेव पडला त्याचं कारण आहे सहदेवाला त्याच्या रूपाचा गर्व होता. सहदेव पडला त्याचं कारण आहे त्याला त्याच्या रूपाचा गर्व होता. म्हणून सहदेव पडला. आता चला पुढी निघत गेलेत. थोड्या पुढे गेलेत आणि आता सहदेव पडला तसा नकुलही पडला. विचारलं परत दादा नकुल पडलाय वाचवा. सांगितलं आता सर आपण त्याला वाचू शकत नाहीत, पण दादा नकुल केला रूपामुळे गेला, पण हा सहदेव का पडला. सहदेव पडला त्याचं कारण आहे भीमा सहदेव जर दुर्योधन नसता तर ते काम नकुलानं केलं असतं. त्याच्यामध्ये कपट होता, त्याच्यामध्ये त्याला वाटायचं हे कोणतीचे आम्ही माद्रीचे, हे जास्त आहेत आम्ही दोघंचे आहेत. त्याच्या मनामध्ये कपट होतं आणि त्याला वाटायचं आता जर आम्ही याचा विरोध केला तर हे जास्त आहेत आम्ही दोघंचे आहेत. म्हणून दडून चोपून राहत होता तो आपल्या संग राहत होता. जर त्यो नसता तर त्याचं काम दुर्योधनाचं काम त्यांनी केलं असतं. आणि खरं सांगतो भावाचा कधी मत्सर करायचा नसतोय. कसा बी असला तरी आपला रक्ताचा भाऊ आहे गड्या. पहिला काळ होता या महाराष्ट्रातला. अरे जर जेवायला जर 2 जण भाऊ जर बसलेत आणि लहाना भाऊ जर जेवत असेल आणि लहान्या भावाचं जर काही चुकलं असेल तर मोठ्या भावानं यावं आणि जेवता लहान्या भावाला बुटाडानं हाणावं आणि बुटानं बायको देखत हाणावं त्याच्या. पण बायको देखत हाणल्यावर जेवता त्या भावाच्या डोळ्यातून पाणी ताटात पडावं. पण कधी विचारू नये त्या भावानं दादा मला मारतो का आणि माझं चुकलं काय. हा महाराष्ट्र आहे आमचा.
पण आज अरे भावासाठी सगळा राज्याचा त्याग करणारा आमचा देश आहे. भावाच्या पादुका डोक्यावर घेऊन अभिमानानं फिरवणारा आमचा देश आहे. पण आज आमच्या देशामध्ये भाऊ भावाचा वैरी झालाय, ही वाईट परिस्थिती आहे. आणि ते काम नकुलानं केलं असतं म्हणून नकुल पडलाय बघ. समोर गेले आणि समोर गेल्याबरोबर आता 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 अर्जुन पडला. अरे दादा तू आता सगळ्यात आवडता भाऊ आहे. अरे अर्जुन पडलाय दादा वाचव. त्यावेळेस सांगितलं अर्जुन जरी पडला तरी आपण त्याला वाचू शकत नाहीत. तो देवाचा जरी सगळ्यात जवळचा भक्त असला तरी आपण त्याला वाचू शकत नाहीत, कारण की मरणाच्या टायमाला कोणी कोणाचं नसतंय. आता आपण वाचू शकत नाहीत. पण दादा अर्जुन का पडला त्याचं कारण आहे, अर्जुनाला त्याच्या विद्येचा गर्व होता. अर्जुनाला त्याच्या गांडीव धनुष्याचा गर्व होता. इतका गर्व होता की ज्या वेळेस युद्ध चालू होतं आणि आता सगळेजण ते धर्मराजाला मारण्यासाठी निघाले होते, त्यावेळेस धर्मराजा युद्ध सोडून आता निघाले होते. आणि धर्मराजाला त्यावेळेस राग आला होता आणि धर्मराजा म्हटला, ए अर्जुना, एवढं धनुर्युद्ध काय शिकून तू हा कामाचं? अरे लाज वाटू दे, फुकून टाक ते धनुष्य. इतकं बोलल्यावर तळपायची आग मस्तकाला गेली आणि मस्तकाला गेल्यावर आता अर्जुन तापला आणि त्या तापल्या त्या रागाच्या भरात अर्जुनानं धर्मराजाला शिवी दिली. धर्मराजाला शिवी दिली. जर त्याच्या धनुष्याच्या विरोधात जर कोणी बोललं तर तो धर्मराजाला सुद्धा शिवी द्यायला मागं पुढं पाहत नव्हता. एवढा गर्व त्याला त्याच्या विद्येचा होता म्हणून तो पडला. आता समोर गेलेत आणि समोर गेल्याबरोबर आता द्रौपदी पडली आणि द्रौपदी पडल्यावर विचारलं, अरे ही द्रौपदी पडली. हे द्रौपदी पडण्याचं कारण त्यावेळेस विचारलं. तेव्हा द्रौपदी पडली त्याचं कारण, आपण 5 पांडव होतो पण 5 पांडवापेक्षा सगळ्यात जास्त जीव द्रौपदीचा अर्जुना मध्ये होता, म्हणून ती पडली. आणि आता समोर गेलेत आणि समोर गेल्यावर आता भीम पडायला लागला. त्यावेळेस भीम म्हणतो, दादा मी पडतोय, वाचव मला, दादा वाचव, मला पण स्वर्गापर्यंत येऊ दे दादा. त्यावेळेस सांगितलं, तू नाही येऊ शकत, तुला जावं लागतंय. पण दादा मी चाललो, पण माझं काय चुकलंय, मी कशासाठी चाललोय? त्यावेळेस धर्मराजा हसले आणि सांगितलं, भीमा तुला आता पण नाही कळलं कशासाठी पडलास? अरे तुला तुझ्या ताकदीचा गर्व होता. ही सत्य नक्की जे ताकदी जे शरीराविषयी महत्व बाळगतात ना, अरे तुला तुझ्या शरीराचा गर्व होता, तुला तुझ्या ताकदीचा गर्व होता. तू या ताकदीच्या मुसमुचीत तू कोणाला मानित नव्हता. या ताकदीच्या गर्वामुळे तू सुद्धा पडला, तू सुद्धा स्वर्गापर्यंत येऊ शकत नाही. धर्मराज आता जवळ गेलेत आणि आता नरक होता. त्या नरकामध्ये आता तो दुर्योधन पडला होता आणि दुर्योधन विनंती करत होता, धर्मराजा मला येऊ द्या. दया आली आणि त्याच्याकडे जाण्यासाठी गेला तर त्या दुर्योधनानं धर्माचा अंगठा तोडून घेतला. धर्माचा अंगठा सुद्धा पडला आणि आता धर्म स्वर्गापर्यंत गेलेत. पण मला सांगायचं एवढं की ज्या धर्माचा अंगठा सुद्धा तोडून गुटून पडला, अर्जुनासारखा गेला, नकुलासारखा गेला, भीमासारखा गेला. मग एवढे जर धनुर्धनी, एवढे जर ताकदीवान सगळेजण जातात तर तुम्ही आम्ही या शरीराचं काय बरं पिऊन घेतलात? म्हणून कबीर महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्या चरणात, विसतन धन से कौन बढ़ाए, हे सतन धन से कौन बढ़ाए. सतन धन से कौन बढ़ाए, सतन धन से कौन बढ़ाए.
कबीर महाराज म्हणतात की ईस तन की ईस धन की कोण बडाई. काय बरं पण वाटलं. अरे मोठमोठाले गेले त्या शरीरावर इतकं इतकं गेले की येथे नाही उरो आले अवतार एर ते पामर जीव किती. देवाला जावं लागलं, देवाच्या बापाला मरावं लागलं. मग काय बरं पण तू या शरीराचं घेऊन बसलास. काय बरं पण घेऊन बसलास. देव गेला, देवाचा बाप गेला. अरे असे कितीतरी गेले, नावाला सुद्धा उरले नाहीत. मग काय बरे पण घेऊन बसलास तू. इतके इतके मोठे मोठे गेलेत. अरे ज्या वेळेस रावणाला मारल्यावर आता सगळेजण अयोध्येमध्ये आलेत. आणि अयोध्येमध्ये सगळेजण आल्यावर आता सगळेजण म्हटले की आपल्या कुळाचं नाव रघुकुल होतं. आपल्या कुळाचं नाव रघुकुल होतं. पण आता एवढा मोठा विजय झालाय, रावणाला मारलंय. आता आपल्या रघुकुलाचं नाव बदलायचं आणि आता आपल्या कुळाचं नाव रामकुळ ठेवायचंय. ऐका, शरीराचं तुम्ही ममत्व इकडे बघा. शरीराचं ममत्व बघतात त्याच्यासाठी सांगतोय. सगळेजण म्हणले आता आपल्या कुळाचं रघुकुल नाव मोडायचं आणि रामकुळ नाव ठेवायचं. रामकुळ नाव ठेवायचं मंजूर. सगळेजण म्हणू लागले हो 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 रामकुळ ठेवा, रामकुळ ठेवा. पण एक कोपऱ्यामध्ये माणूस होता, म्हातारा होता, तो काहीच बोलत नव्हता. आणि आता रामाचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि विचारलं. सगळेजण रामकुळ म्हणायलेत. बाबा तुमचं काय म्हणणं, काय ठेवायचं. त्यावेळेस बाबा म्हटले रामकुळ ठेवायचं. कशासाठी म्हणतात ठेवायचं. अरे रावणाला मारलंय म्हणून ठेवायचं. त्यावेळेस बाबा म्हटले मग मला आधी सांगा रावणाला मारलं कोणी. रावणाला मारलं कोणी. अरे मारलं कोणी, काय मारलं कोणी. रामानं मारलंय. हे काय इथं समोर येत. राम विचारलं रामा खरं सांगा रावणाला मारलं कोणी. रामानं खाली मान घातली. खाली मान नका घालू, मारलं कोणी. आता लोक म्हणले राम बोलणच काऊन, तुम्ही तर मारलाय ना. राम म्हटले म्या नाही मारलं, म्या मारलं नाही, रामानं नाही मारलं. मग राम का नेमकं मारलं कोणी. रावणाला मारलं कोणी. कोणी मारलं, कोणी मारलं. तुम्ही म्हणता तुला पैसे फुकट द्यायचेत का. आम्ही सांगायचं म्हणलं कोणी मारलं. कोणी. रामाने म्हणले पण रामच म्हणाले म्या नाही मारलं. मग कोणी मारलं, कोणी मारलं. कोणी मारलं. विचारलं रामा सांगा कोणी मारलं. राम म्हटले आता त्या म्हाताऱ्यालाच विचारा कोणी मारले. म्हणून विचारलं सगळ्यांनी म्हाताऱ्याला की बाबा आता तुम्हीच सांगा की कोणी मारलंय, कोणी मारलंय रावणाला. त्यावेळेस रावणालाच कोणी मारलं. बाबा म्हटले तुम्ही म्हणतात ना रघुकुल नाव मोडायचं आणि रामकुल ठेवायचंय, पण रावणाला कोणी मारलं ते मी सांगतो. जसं जसं आता रामराजा झाला तसं याच रामाच्या जे नाव रघुकुल पडले त्या तो रघुराजा. त्या रघुराजाच्या काळात सुद्धा रावण होता. कारण की 14 चौकडी त्याचं आयुष्य होतं. त्यावेळेस बी तो रावण होता रघुराजाच्या काळात. आणि रघुराजाला मारण्यासाठी रावण आला. रघुराजाला मारण्यासाठी रावण आला. आणि रघुराजा आता आंघोळ करून आता पाणी आता आचमन करत होते. पण आचमन करत असताना त्याने आचमन असं केलं, असं पाणी शिपडलं. रावण ज्ञानी होता, रावण पंडित होता. आणि त्यानं विचार केला पाणी तर एक तर असं करतात आचमन, किंवा असं करतात, किंवा असं करतात, असं काय शिपडलं, हे कशासाठी शिपडलं. म्हणून आता जवळ गेला रावण आणि हात जोडून सांगितलं मी तुम्हाला मारण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही असं आचमन केलं, हे कशासाठी केलं. त्यावेळेस सांगितलं इथून 1000 किलोमीटर लांब एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक वाघ गाईला मारू लागला आणि तो वाघ मी इथून पाणी शिपून मारलाय. काही बी म्हणून बघण्यासाठी रावण तिथं गेला तर खरंच त्या गाईपाशी वाघ मरून पडलेला होता. म्हणला अरे बाप रे, हे राजा नुसतं पाणी शिपून 1000 किलोमीटरचा वाघ मारतोय, याच्या संग नग युद्ध. वापस गेला. पण वापस गप बसतोय तो रावण कुठला. म्हणून पुन्हा रावण आता युद्ध करण्यासाठी आला. आणि रावणानं सांगितलं आता मला तुझ्यासोबत युद्ध करायचंय रघुराजा, मला युद्ध करायचंय. त्यावेळेस रघुराजानं पाठीमागचा बाण काढला आणि असं गोल केलं आणि त्याच्यात असे 4 कोपरे काढले आणि 4 कोपऱ्यातला एक भाग असा उचलून काढला, असं त्या मातीतून कोरला आणि म्हणले जाय तू लंका अर्धे एक लंकेचा एक कोपरा गळून पाडलाय. रावण पुन्हा गेला, पाहिलं तो खरंच
लंकेचा एक कोपरा तुटून पडला आणि पाण्यात वाहून गेला. म्हणलं अरे बाप रे, नुसतं मातीत गोल काढून जर एक कोपरा जर गळून पडला, एवढा मोठी ताकद, एवढा मोठा तो राजा, आपल्याला युद्ध करायचं. वापस आला. पण पुन्हा म्हटला आता गप बसतो तो रावण कुठला. दोनदा झालाय. आता त्याच्या बायकोमुळे सगळं काय त्याला आता एवढी ताकद येत असेल. आता त्याच्या बायकोकडे जायचं म्हणून रूप धारण केलं. कोणाचं? रघुराजाचं रूप धारण केलं. आणि रूप धारण करून आता त्याच्या बायकोकडे गेला रघुराजाच्या. पण ती बी पतिव्रता होती आणि ती म्हणली अय रावणा इकडं कुठं. कळलं अरे बापरे, ओळखीलं. तासाच रावण धावत पळत पुन्हा लंकेमध्ये गेला. पण ही बातमी आता रघुराजाला कळली आणि तळपायच्या आग मस्तकाला गेली. रघुराजानं बाण काढला आणि बस आता बाण सोडणार आणि रावण मारणार. आता रावण मारल्याशिवाय आता हा बाण गपचीप बसणार नाही म्हणून बाण लावला आणि सोडणार. तेवढ्यात ब्रह्मदेव आले आणि ब्रह्मदेवानं सांगितलं थांबा रघुराजा, हा तुमच्या कुळात साक्षात विष्णू अवतार घेणार आहेत, रामाच्या रूपात भगवंत अवतार घेणार आहेत आणि भगवंताच्या हातानं त्या रावणाचं वधे. आता मारू नका, विधीला असं करू नका. सांगितलं नाही हा बाण आता त्याचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. सांगितलं हाच बाण जीव घेईन, पण हाच बाणानं रावण मरेल आणि रामाच्या हातानं मरेल. पण तोपर्यंत हा बाण मायापाशी द्या. म्हणून ब्रह्मदेवावर विश्वास ठेवून तो बाण ब्रह्मदेवापाशी ठुला. पण ब्रह्मदेवापाशी ठुल्यावर ही बातमी आता कळाली कोणाला? रावणाला कळलं. त्या बाणानं मोहमरण्यानं तर तो बाण मला पाहिजे म्हणून आता त्यानं तप चालू केलं ब्रह्मदेवाचं. ब्रह्मदेवाय नमः. ब्रह्मदेवाचं तप चालू केलं. 1001 वर्ष असे तप केलं आणि तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि ब्रह्मदेव म्हटले बोल तुला काय पाहिजे. सांगितलं त्यो बाण मला पाहिजे. ज्या बाणानं मोहमरण्यानं त्यो बाण मला पाहिजे. आणि त्यो बाण आता तप जे पाहिजे ते मागितलं म्हणून वर दिला. आणि त्यो बाण नाईलाजाने ब्रह्मदेवाला रावणाला द्यावा लागला. त्यो बाण रावण घेऊन लंकेत आला आणि म्हणला ह्याच बाणानं मरणे, तर हा बाण आता आपल्याला चांगला आणि सुरक्षित ठेवायचा आहे. म्हणून फक्त मंडोदरीला सांगितलं आणि आपल्या त्याच्या त्या रूममध्ये त्याच्या महालामध्ये एक भीत फोडली, एक खांब, आणि त्या खांबामध्ये तो बाण ठुला. आणि तो खांब लपून घेतला. फक्त त्या खांबामध्ये बाण आहे हे फक्त मंडोदरीला आणि रावणाला माहिती आहे. युद्ध चालू झालंय, एवढे बाण चालू आहेत. पण काही केल्या रावण मरण. आता काय करावं सुचत नव्हतं. विचारलं भावाला त्या रावणाच्या बिभीषणाला काय करावं कसं करावं. त्यावेळेस बिभीषणानं सांगितलं रावण मरतोय, पण रावण फक्त त्याच बाणानं मरू शकतोय आणि त्यो बाण फक्त रावणाला आणि मंडोदरीला माहिती आहे. रावण तर सांगणार नाही आणि मंडोदरी त्याची बायको आहे, सांगणार नाही. मंडोदरी सुद्धा सांगणार नाही. पण चतुरा तो श्रीमुनी, बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारे हनुमंतराय. आता हनुमंतराय म्हटले ते काम मी करतो. जिथं कमी तिथं हनुमंतराय. गेले हनुमंतराय बाबनाचं रूप धारण केलं आणि बाबनाचं रूप धारण करून आता मंडोदरीपाशी गेलेत आणि सांगितलं तू नवरा मारणार. ब्राह्मण देवता असं बोलू नका, नाही मरणार. तो राजा राम आहे आणि तो तुला तुझ्या नवऱ्याला मारल्याशिवाय राहणार नाही. मारल्याशिवाय राहणार नाही. नाही देव बाप्पा, नाही मरू शकत माझा नवरा. कस काय मरू शकत नाही? कारण की माझ्या नवऱ्याला मारण्यासाठी एक बाण आहे. कोणता बाण आहे? तो त्या रघुराजानं दिलेला बाण आहे आणि त्या बाणाशिवाय माझा नवरा मरू शकत नाही. अरे कशाचा बाण, कशाचा काय, कुठे बाण? सांगितलं बाण ह्या खांबात बाण आणि ह्या खांबातला बाण त्याच्याशिवाय तो मरत नाही. आणि हनुमंतरानं पुन्हा विश्वरूप धारण केलं आणि खांबावर जसं त्या खांबावरती त्या हिरण्यकश्यपूने आपलं त्या याने लात मारली होती आणि त्या खांबातून आता जसे नरसिंह भगवान प्रकट झाले होते तसे त्या खांबातून आता बाण बाहेर पडला. तो बाण घेतला आणि बाण घेऊन आता धावत पळत आता रामापाशी हनुमंतराय गेलेत आणि सांगितलं रामा हा बाण मारा रावणाला. आता तो बाण परत बाणाला लावला आणि सणान बाण सोडला आणि त्या बाणानं रावणाचा जीव घेतला. म्हातारं म्हटलं आता सांगा नेमकं रावणाला मारलं कोणी मारलं? सगळे लोक म्हटले रघुराजानं मारलं. मग आता सांगा आपल्या कुळाचं नाव रामकुळ ठेवायचं का रघुकुळ ठेवायचं? सगळे लोक म्हटले रामकुळ न ग, रघुकुळच ठेवायचंय. माझं उदाहरण संपलं. मला सांगायचं एवढं, अरे जो एवढा मोठा रघुराजा पण त्याला सुद्धा मारावं लागलं. मग काय ईस धनकी घेऊन बसलात.
काय घेऊन बसलात? म्हणून काही खरं नाही तुमच्या धनाचं, तुमच्या शरीराचं काही खरं नाही. आणि एवढं मोठं धन, एवढं मोठं कमवून तुम्ही घर बांधायलात, एवढा बंगला बांधायला, महिला बनाया, अपने खाते महल बनाया, अपने खाते महल बनाया, अब ही जाके जंगल सोया, अब ही जाके जंगल सोया, इस तन धन की कौन बराए, इस तन धन की कौन बराए, इस तन धन की कौन बराए, इस तन धन की कौन बराए. हो इस तन धन की कोण बडाई. महाराज म्हटले दुसऱ्या चरणात, आपने खातिर महल बनाया और खुद ही जाकर जंगल सोया. प्रत्येक जण, सगळे जण मरमर करतात कशासाठी? आपलं चांगलं घर व्हावा. महाराज मजल्यावर मजले, 4-5 मजले तुम्ही बांधतात, पण तुम्ही हे सगळं आयुष्य त्या घरासाठी समर्पण करतात, ते घर बांधतात. पण मला सांगा, ज्या घरासाठी तुम्ही सगळं आयुष्य समर्पण केलं, तुम्ही मेल्यानंतर त्या घरात किती वर्ष तुम्हाला ठेवतात? किती वर्ष ठेवतात? वर्षभर नाही ठेवत. मग किती महिने? महिनेभर नाही ठेवत. अरे मग किती आठवडे? किती आठवडेभर बी नाही ठेवत. मग किती दिवस? किती तास? लय झालं तर 2, 3, 4, 5 तास ठेवते. 5 तासाच्या नंतर तुम्हाला तुमच्या त्या ज्या घरासाठी आयुष्य तुम्ही बर्बाद केलंय, आयुष्य समर्पण ज्या घरासाठी केलंय, मेल्यानंतर 5 तास सुद्धा त्या घरामध्ये ठेवत नाहीत. तर मग काय तुम्ही बरेपण घेऊन बसलात या शरीराचं? म्हणून तुम्ही तुमचं घर कोणतं आहे ते जे बांधतात माजल्यावर मजले, ते घर तुमचं नाही. कबीर महाराज म्हणतात तुमचं घर कोणतं आहे, तर तुमचं खरं घर कोणतं आहे, तर जे गावाच्या बाहेर मसनवाटा जंगल आहे, ते घर तुमचं खरं आहे बघा. म्हणून आपने खातिर महल बनाया और खुद ही जाकर जंगल सोया. तुम्हाला तुम्ही घर बांधलं, पण त्या घरामध्ये नाही, तर तुम्हाला त्या जंगलामध्ये झोपावं लागतं, जावं लागतं. अरे एवढा मोठा चक्रवर्ती राजा होता. चक्रवर्ती राजा होता धृतराष्ट्र. पण त्या धृतराष्ट्राला सुद्धा एवढा मोठा महाल बांधला, त्या महालात मरता नाही आलं, तर त्याला बाहेर जंगलामध्ये जाऊन मरावं लागलं. म्हणून आपने खातिर महल बनाया और खुद ही जाकर जंगल सोया. या जंगला या महाराष्ट्रात असे 2 महाल आहेत बघा. एक धृतराष्ट्राचा महाल आणि दुसरा महाल म्हणजे कोणता? ताजमहल. जो मुमताजसाठी बांधला होता. पण त्या ताजमहल नाही त्या मुमताजनी बघितला, आणि ताजमहल तर मुमताजनं बघितलाच नाही, पण त्या शहाजहानला सुद्धा त्या ताजमहलामध्ये मरता नाही आलं. म्हणून आपने खातिर महल बनाया और आप ही जाकर जंगल सोया. म्हणून काय बरं पण तुम्हाला वाटलं या शरीरामध्ये, आणि तुम्ही जे या शरीराचं बरे पण घेऊन बसलात ना. अरे हाटी जले जायची,
सतन धन से कौन बढ़ाए, इस सतन धन से कौन बढ़ाए। कबीर महाराज म्हणतात, अरे तुला त्या घरात ठूत नाहीत, त्या बाहेर जंगलामध्ये तुला जाळावं लागतं, तिथं तुला राहावं लागतं. आणि तिथं गेल्यावर सुद्धा काय 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 तुला बरं पण वाटलं. अरे जसं लाकडं जळतात ना लाकडं, तशी तुझी हाडं जळतात हाडं. आणि जशी एखादी गवताच्या पेंडीला आग लागावी आणि गवताची पेंडी धड धन 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 जळावी, तसे तुझे केस तशी तुझी त्वचा जळती. आणि काय बरं पण घेऊन बसला तू या शरीराचं. म्हणून आता हे शरीर दिलंय देवानं, ते देवाचं भजन करण्यासाठी दिलंय, देवाचं प्राप्तीसाठी दिलंय. म्हणून ह्या देहाचं सोनं कर आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याची सेवा कर. म्हणून याच्यातच तुझ्या शरीराचं भलंय. आणि असं या शरीराविषयी मी 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 करून बसत नको, काही खरं नाही. म्हणून दया आली कबीर महाराजाला. आणि कबीर महाराजानं आता त्याच्या तोंडावून असा हात फिरवला आणि सांगितलं, वागा काय कबीर महाराजाला दया आली आणि कबीर महाराजानं तोंडावरनं हात फिरवला आणि सांगितलं, वागा कहेत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मुए पीछे डूब गई दुनिया. तू मेलास, सगळं जग संपलं. म्हणून काही बरं पण नाही या शरीराचं. म्हणून शरीराचं सार्थकत्व कशामध्ये आहे, तर देवाची प्राप्ती करण्यामध्ये आहे. म्हणून उग याड्यावाने वागू नको आणि उग मुसमुशीत जगू नको. बघ, पैशाच्या आणि ताकदीच्या घमडीत जगू नको. सार्थकत्व फक्त देवाच्या प्राप्तीमध्ये आहे, संताच्या प्राप्तीमध्ये आहे. म्हणून संताचे पाय धर आणि देवाची पूजा कर. तुला मोह लेकरू म्हणून सांगतो. म्हणून कहत कबीरा सुन मेरे गुनिया, आप मुए पीछे डूब गई दुनिया. विठोबा हो, खरं पाहायचं झालं तर अभंग मला हा घ्यायचाच नव्हता, कारण की मला माहिती आहे आपलं सप्त्याचं दुसरंच वर्ष आहे. एवढं असं लय तुम्हाला पण झापणार नव्हतं, पण तरी सुद्धा नाना समोर होते. म्हणून इथं आल्यावरती आता विचार केला काय करू काय घेऊ, म्हणून काहीतरी नवं सांगण्याचा प्रयत्न केला आणि कबीर महाराजाचा अभंग तुमच्या समोर गाण्याचा प्रयत्न केला. असाच अभंगाचा भावार्थ असेल असं काही माझं मत नाही, पण जेवढं काही चांगलं असेल तेवढं सगळं नानाचं आहे. सगळं नानाचं आहे. नानाच्या आशीर्वादानं अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चांगलं असेल ते सगळं नानाचं आहे आणि जे काही वाईट असेल ते माझं आहे. माझं मला वापस करा, मी नक्की त्याच्या सुधारण्याचा प्रयत्न करील.
चहा होतोय हां त्या म्हणले आता बस झालंय आता चहाचं सांग. हा चहाचं सुद्धा सांगतो. खरं तर पाहायचं झालं तर माझा स्वभाव विनोदी आहे आणि सगळ्याला माहिती आहे की आज काहीतरी विनोद होणार. पण विनोद न करता आज चिंतन थोडंसं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणून पुढच्या वेळेस ज्या वेळेस कधी येईल त्यावेळेस विनोद सांगेन आणि तुम्हाला नक्की जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करील. पण एवढी बार मला माफ करा. कबीर महाराजाचा अभंग तुमच्यासमोर गायला, विचार तुमच्या समोर कबीर महाराजाची ठेवण्याचा प्रयत्न केला. बस झालेली सेवा इथंच माऊलीच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली